प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुरू झालेली आहे। तर अर्ज कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत अर्ज भरण्यापासून तर डॉक्युमेंट्स अपलोडपर्यंत याच व्हिडिओमध्ये सर्व ज्या गोष्टी आहे सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईड तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर स्टार्टिंगचे जे पहिलं ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन येईल, लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर। जर तुमच्याकडे ऑलरेडी जर अकाउंट बनवलेले असेल तर तुम्ही लॉग इन मोबाईलवरून करू शकता किंवा मग तुम्ही गेस्ट फार्मरवरून सुद्धा तुमचा अर्ज भरू शकता। तर आपण गेस्ट फार्मरला क्लिक करू। गेस्ट फार्मरला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल। तर बघा, यामध्ये आपल्याला जे फार्मरची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। त्यानंतर जे तुमचं नाव आधार कार्डवर आहे ते इथे तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे। स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका। त्यानंतर जे पासबुक आहे तुमचं बँक पासबुक, त्याच्यावरती जे नाव आहे ते तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे। दोन्ही नावं सारखे असले पाहिजे आणि स्पेलिंग मिस्टेक नसली पाहिजे। त्यानंतर इथे रिलेशनशिप, तर इथे क्लिक केल्यानंतर सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, केअर ऑफ हे तुम्हाला आधार कार्डच्या बॅक साईडनं पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे, त्यामध्ये चेक करा आणि त्या प्रकारे तुम्ही इथून क्लिक करू शकता। त्यानंतर इथे रिलेटिव्ह नेम जे तुमच्या बॅक साईडला दिलेलं आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे, जसं हस्बंड किंवा फादर नेम असेल तुमच्या आधार कार्डच्या बॅक साईडला। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर इथून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, कारण इथे व्हेरीफायचं ऑप्शन दिलेलं आहे। त्यानंतर इथे तुमचं एज आणि त्यानंतर इथे तुमची कास्ट SC ST OBC यामधून। त्यानंतर इथे तुमचं जेंडर मेल आहे फिमेल आहे ते इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल अशा प्रकारे। त्यानंतर फार्मर टाईप स्मॉल आहे, मार्जिनल आहे की अदर आहे। जर कमी शेती असेल तर स्मॉल आणि त्यापेक्षा थोडी जास्त शेती असेल तर तुम्ही इथे मार्जिनल करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला जे फार्मर कॅटेगरी आहे ते इथे सिलेक्ट करावं लागेल, ओनर आहे की टेनंट आहे की शेअर क्रॉपर आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जो तुमचा ॲड्रेस आहे जिथे तुम्ही राहत आहे तो ॲड्रेस इथे फिल करायचा आहे, जसे की इथे महाराष्ट्र। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे तालुका आणि डिस्ट्रिक्टसुद्धा टाकायची आहे। जे तुमचा तालुका असेल जिथे तुम्ही राहत आहे हे तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण जो ॲड्रेस आहे हा भरून घ्या आणि काही ॲड्रेस रिमेनिंग असेल कॉलनी वगैरे तर इथे तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर इथे तुमचा पिनकोड टाका। अशा प्रकारे पूर्ण माहिती ही फिल करून घ्या। त्यानंतर फार्मर IDचं ऑप्शन दिला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथून UIDला क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा UID नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथून व्हेरीफायला क्लिक करायचं। त्यानंतर इथे खाली तुम्हाला अकाउंट डिटेल्सची माहिती देणं आहे गरजेचं आहे, ज्या बँकेत तुमचे अकाउंट आहे। तर बघा इथे IFSC कोड टाका जो तुमच्या पासबुकवर दिलेला आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक तुमची बँकची डिटेल्स येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर द्यायचा आहे आणि अकाउंट नंबर व्यवस्थित द्या। जर अकाउंट नंबर चुकला तर तुम्हाला जे विम्याचे पैसे मिळेल ते मिळणार नाही। त्यामुळे सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेक करून घ्या आणि त्यानंतर क्रिएट युजरला क्लिक करा। बघा, अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन फॉर्मवर डिस्प्ले होणार आहे, तुमचा ॲड्रेस, आधार कार्ड नंबर वगैरे सर्व। त्यानंतर तुम्ही इथून नॉमिनी जर लावायचं तर नॉमिनी लावू शकता किंवा नाही लावला तरी चालेल। सर्व ओके असल्यानंतर नेक्स्ट करा। बघा, इथे ॲड्रेसमध्ये काही रिमेनिंग राहिलं आहे, तर इथे ॲड्रेसमध्ये काही भाग टाकून तुम्हाला इथे सबमिट करावं लागेल। तर मी ते तालुका आणि डिस्ट्रिक्ट टाकून देतोय। पिनकोड वगैरे एकदा चेक करा आणि नेक्स्टला क्लिक करा। नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे बँक डिटेल्स डिस्प्ले होईल तुमची, जे तुम्ही लॉग इनमध्ये ॲड केलेली आहे। परत एकदा व्हेरीफाय करून घ्या जर बँक डिटेल्स बरोबर आहे किंवा नाही आहे, किंवा अजून बँक डिटेल ॲड करायची असेल तुम्ही ॲड न्यू बँक डिटेल्स ॲड करू शकता। जर ऑलरेडी दिलेली बँक बरोबर असेल तर नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघा तुम्हाला इथे स्कीम सिलेक्ट करायची आहे, तर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही स्कीम सिलेक्ट करायची आहे आपल्याला, दुसरी कोणती क्लिक करू नका। त्यानंतर इथे एकच ऑप्शन आहे खरीप। त्यानंतर बघा जो आपण ॲड्रेस दिलेला आहे लँड रेकॉर्डचा, म्हणजे जिथे आपण राहतो तिथला ॲड्रेस आणि आपली शेती सुद्धा त्याच ॲड्रेसला आहे म्हणून तिथे क्लिक केलं, नाहीतर तुम्हाला इथे ॲड न्यू म्हणून एक लँड डिटेल्सचा ॲड्रेस ॲड करू शकता। इथे बघा मिक्स क्रॉप असेल तर तुम्ही यस करू शकता किंवा नसेल तर तुम्ही इथं नो करा। त्यानंतर इथे तुम्ही सोयाबीन, कपास, तूर यापैकी काय पेरणी केलेली आहे तर ते आपल्याला इथं पेरणा सांगावं लागेल। तर तुम्ही जे पेरणी केलेली असेल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही इथे टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही किती तारखेला पेरणी केली आहे तर ती एक अंदाजी डेट टाका। त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर टाकणं गरजेचं आहे आणि खासरा नंबर ते तुम्हाला तुमच्या
7/12 व 8 यावरती डिस्प्ले होईल। त्यानंतर तुम्ही इथून व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर तुमचे नाव, शेतीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्प्ले होईल। जर सर्व बरोबर असेल तर सबमिटला क्लिक करा। ते ऍड करून घ्यावं लागेल एकदा आपल्याला। एकदा व्यवस्थित चेक करून घ्या। जर सर्व व्यवस्थित असेल इन्फॉर्मेशन शेतीबद्दल तर सबमिटला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाईल। क्रॉप बद्दल जे इन्फॉर्मेशन टाकतोय आपण, जे पेरणा केलेलं आहे ते इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर आपल्याला ऍड ऑप्शनला क्लिक करावं लागेल, म्हणजे ते इन्फॉर्मेशन सेव्ह होईल। जर तुम्ही ऍडला क्लिक केलं नाही तर तुम्हाला फॉर्म सबमिट होणार नाही तुमचा। तर तुम्ही सर्व जे इन्फॉर्मेशन आहे तुमची, जसे तुम्ही जे कपास पेरलेली असेल तर इथे बघा कपास, डेट, त्याच्यानंतर सर्वे नंबर, प्लॉट नंबर म्हणजे खसारा नंबर, हे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल। व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ऍडचे ऑप्शन दिलं ते ऍड करावं लागेल, जेणेकरून तुम्ही जे पेरणी केलेली आहे ते ऍड होईल। आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्ही पेरणी केली असेल तर तिथून तुम्ही तूर वगैरे सिलेक्ट करू शकता आणि त्याला सबमिट करू शकता। तर बघा ऍड केल्यानंतर तुम्हाला इथे ऍड झालेलं एक ऑप्शन दिसेल की तुम्ही जे इन्फॉर्मेशन टाकलेली आहे, आणि परत तुम्ही इथून दुसरी सुद्धा पेरणी जर केली असेल तर तुम्ही तिथून ऍड करू शकता। बघा तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे। पासबुक लागणार आहे आणि पासबुक हे ओरिजिनल अपलोड करावे। त्यानंतर 7/12 लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक शोईंग सर्टिफिकेट लागणार आहे। हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्याही शेतूला जाऊन तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता आणि तो हाताने भरून तो एक त्याचा फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, आपण आता पासबुक अपलोड करणार आहे। तर पासबुकला क्लिक करून तुम्ही पासबुक अपलोड करू शकता। इथून सर्व डॉक्युमेंट्स एका फोल्डरमध्ये सेव्ह करा, जेणेकरून चुकीचे डॉक्युमेंट अपलोड होणार नाही। आणि इथे पासबुक अपलोड करा। त्यानंतर 7/12 आणि शोईंग सर्टिफिकेट असे 2 डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्हाला। तर एक डॉक्युमेंट टाकल्यानंतर आपल्याला स्पेशली अपलोड करावं लागणार आहे ते डॉक्युमेंट्स, त्यानंतरच आपला फॉर्म सबमिट होणार। तर तुमच्याकडे पासबुक असेल त्याचा फोटो काढा आणि पासबुकचा फोटो हा क्लिअर असणं गरजेचं आहे। बघा आता आपण पासबुक टाकतोय। पासबुक टाकल्यानंतर त्याच्या बाजूला बघा इथे अपलोडचं ऑप्शन आहे, ते करणं गरजेचं आहे। जर नाही केलं तर डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही। बघा तिथे अपलोड केल्यानंतर टिक येणार की अपलोड झालाय म्हणून। तशाच प्रकारे 7/12 सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे। अपलोड झाल्यानंतर तिथे सुद्धा एक टिक येणार आणि शोईंग सर्टिफिकेट सुद्धा अपलोड केल्यानंतर तिथे सुद्धा अपलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथे सुद्धा एक टिक येणार। तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक करू शकता। नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण भरलेला फॉर्म तुमच्या समोर ओपन होणार। त्यावरती दिलेली पूर्ण माहिती एकदा बरोबर आहे किंवा नाही आहे एकदा चेक करून घ्या। शेतीची माहिती, तुमची स्वतःची माहिती, नाव, ऍड्रेस, शेती संबंधी माहिती सर्व व्यवस्थित असेल तर आपल्याला फायनल सबमिट करावं लागेल। फायनल सबमिट केल्यानंतर फॉर्म एडिट होणार नाही, कृपया लक्षात असू द्या। जर काही एरर असेल तर तुम्हाला तिथे रेड लाईन मध्ये एक एरर दिसेल साईडवर, तर एकदा परत व्यवस्थित चेक करून तुम्ही सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक प्रिंट डाउनलोड होईल। ते प्रिंट तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा त्याची प्रिंट काढून सुद्धा ठेवू शकता स्वतःजवळ। ते सांभाळून ठेवा, जेणेकरून जेव्हा विमा मिळेल तेव्हा आपल्याला ते लागू शकते। तर तो रेकॉर्ड असणं आपल्याकडे गरजेचं आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचे अजूनपर्यंत पीक विमा भरायचे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। लास्ट डेटची वाट बघू नका, कारण साईटमध्ये खूप लोड असल्यामुळे साईट खूप स्लो चालत आहे आणि खूप वेळपर्यंत वाट बघावं लागत आहे। तर लवकरात लवकर आपले पीक विमा भरून ठेवा। आणि पीक विमा भरायला आपल्याला काही खर्च येत नाही आहे, फक्त 1 रुपया खर्च येत आहे। त्यामुळे जास्त वाट न बघता लवकरात लवकर आपले पीक विमा भरून घ्या। तर बघा फॉर्मची प्रिंट अशा प्रकारे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये। आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।